आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील बहेगाव येथील सुंदर आणि ऐतिहासिक अशा रामलिंग बेट येथे. आजूबाजूला वाहणारी ही कृष्णा नदी, हिरवागार हा निसर्ग आणि इथे असलेले हे शांत वातावरण यामुळे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थान खूप महत्त्वाचं मानलं जातं. मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही अशा ठिकाणी जात आहोत ज्याचा संबंध थेट प्रभू श्रीराम आणि हनुमानाशी जोडला जातो. प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते. काही प्रवास ठिकाणामुळे लक्षात राहतात, तर काही प्रवास त्या प्रवासात घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांमुळे. आजचा आमचा रामलिंग बेटाचा प्रवास असाच काहीसा होता. सकाळी लवकर निघायचं ठरवलं होतं, पण नेहमीप्रमाणे आवराआवरी करण्यातच थोडा वेळ गेला. रात्री आमचा असा प्लॅन झाला होता की सकाळी 7 वाजता घरातून निघायचं. साधारण 10:30 वाजले तरी अजून आम्ही घरातच आहे. यार आवर की ग. एक काम संपत नव्हतं तर दुसरं समोर उभं राहत होतं. घड्याळाकडे पाहिलं तर ठरलेल्या वेळापेक्षा बराच उशीर झाला होता. शेवटी सगळी तयारी करून आम्ही घराबाहेर पडलोच. मनात उत्साह तर होताच, कारण आजचा दिवस रामलिंग बेटासाठी राखून ठेवला होता. गाडी सुरू झाली आणि प्रवासाला सुरुवात झाली. पण प्रवासाला निघाल्यावर लक्षात आलं की गाडीचे पेट्रोल खूपच कमी आहे. गाडीमध्ये नाहीये पेट्रोल. मग क्षणभर वाटलं आता पुन्हा वेळ जाणार. पण असं म्हणतात ना, प्रवासात थोड्या अडचणी आल्या तरच त्याची मजा वाढते. तोपर्यंत जर का पेट्रोल राहिलं नाही गाडीत ना, लय धक्का. मग पेट्रोल भरलं आणि पुन्हा एकदा रस्ता धरला. हळूहळू शहर मागे पडू लागली आणि गावाकडचं सुंदर वातावरण समोर येऊ लागलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेती, कुठे उसाची शेती तर कुठे वाऱ्यावर डोलणारी झाडं. सकाळचा गार वारा चेहऱ्यावर येत होता आणि मन प्रसन्न होत होतं. गावाकडचा प्रत्येक रस्ता काहीतरी वेगळं सांगत असतो. इथे मोठ्या इमारती नसतात, पण निसर्गाची श्रीमंती भरभरून असते. रस्त्यात दिसणारी ती छोटी घरं, शेतात काम करणारी ही माणसं आणि निवांतपणे चालणारं ग्रामीण जीवन, हे सगळं पाहताना मन न कळत शांत होतं. प्रवास सुरूच होता आणि आता आम्ही बहेगावच्या दिशेने पोहोचत होतो. जसजसं रामलिंग बेट जवळ येत होतं, तसतसं उत्सुकता अजून वाढत होती. शेवटी दूरवरून कृष्णा नदीचं दर्शन झालंच आणि काही क्षणातच आम्ही रामलिंग बेटावर पोहोचलो. पहिल्याच नजरेत हे ठिकाण मन जिंकून घेत होतं. कृष्णा नदीच्या कुशीत वसलेलं हे बेट चहूबाजूनी निसर्गाने वेढलेलं आणि वातावरणात एक विलक्षण शांतता. नदीचा मंद प्रवाह, पक्ष्यांचा तो आवाज आणि मंदिर परिसरातील ती प्रसन्नता, हे सगळं अनुभवताना प्रवासातील सगळी धावपळ आम्ही विसरूनच गेलो. मित्रांनो, रामलिंग बेटाबद्दल एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. असं मानलं जातं की लंकेवर विजय मिळवून आणि रावणाचा वध करून परत येत असताना प्रभू श्रीराम या परिसरात आले होते. कृष्णा नदीच्या या पवित्र तीरावर येऊन प्रभू श्रीराम काही काळ थांबले. असं सांगितलं जातं की माता सीतेला जवळच्या गावात विश्रांतीसाठी ठेवण्यात आलं. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण कृष्णामाईच्या पाण्यात स्नान करण्यासाठी या बेटावर आले. स्नान करून त्यांनी वाळूपासून शिवलिंगाची स्थापना केली आणि भगवान शंकराची मनोभावे पूजा केली. या शिवलिंगाला पुढे रामलिंग म्हणून ओळख मिळाली. आज हजारो भाविक ज्या शिवलिंगाचं दर्शन घेतात, त्यामागे ही श्रद्धेने भरलेली कथा सांगितली जाते. त्या काळात प्रभू श्रीराम इथे उभे असतील या कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे राहतात. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या परिसराचा संबंध समर्थ रामदास स्वामींशी देखील जोडला जातो. समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या 11 प्रसिद्ध मारुती मंदिरापैकी बहेचा मारुती हा एक मानला जातो. स्थानिक आख्यायिकेनुसार मारुतीरायाने याच ठिकाणी आपल्या विराट बाहूने कृष्णा नदीचा प्रवाह 2 भागात विभागला होता, जेणेकरून प्रभू श्रीरामांचे कार्य निर्विघ्न पार पडावे. म्हणूनच इथल्या मारुतीरायाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आजही या परिसरात फिरताना त्या इतिहासाची आणि श्रद्धेची जाणीव होत राहते. मंदिराकडे जाताना प्रत्येक पाऊल मनाला भक्तीच्या दिशेने घेऊन जातं. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र कानावर पडला की मनातील अस्वस्थता दूर झाल्यासारखी वाटते. मंदिर परिसरात काही वेळ शांत बसलो. नदीच्या वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत राहिलो आणि त्या क्षणी जाणवलं, जीवनात कधी कधी अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं असतं. कारण इथे आल्यावर आपण स्वतःलाच पुन्हा भेटतो. मोबाईल, काम, धावपळ, दैनंदिन चिंता हे सगळं काही वेळासाठी मागं राहतात.
आणि उरते ती फक्त शांतता. आजचा हा प्रवास आम्हाला एक गोष्ट शिकवून गेला. कधी कधी मंजिलपेक्षा प्रवासच जास्त सुंदर असतो. उशीर झाला, पेट्रोल कमी होतं, काही छोट्या अडचणी आल्या, पण शेवटी मिळालेला अनुभव या सगळ्यांपेक्षा खूप मोठा होता. जर तुम्हाला शांतता, निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा तरी भये येथील रामलिंग बेटाला नक्की भेट द्या. रामलिंग बेटाबद्दल आधी तुम्हाला काही माहित होतं का? तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. करायला विसरू नका. भेटूया पुढल्या व्हिडिओ.